नमस्कार, कल्याणीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला शोल्डर कसं जॉईंट करायचं, फिटिंग कशी टाकायची, बाही कशी जोडायची हे अगदी व्यवस्थितपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे ते तुम्हाला नक्कीच समजेल. ठीक आहे. तर आता बघा, आपण जो काही पाठीमागचा भाग स्टिच केलेला आहे ना, त्याच्यावरती जे काही आपण समोरचे पार्ट स्टिच केलेले आहेत ना, ते अगदी व्यवस्थित शोल्डरवरती ठेवायचे आहेत. ठीक आहे. जे काय आपण गळ्याच्या साईडने करतो ना, तिथे व्यवस्थित अगदी बरोबर इकडच्या साईडने मुंड्याच्या साईडने जास्त झालं तरी चालेल, पण गळ्याच्या साईडने आपल्याला व्यवस्थित कपडा पकडायचा आहे खालचा आणि वरचा सुद्धा. ठीक आहे. आणि नंतरच शिलाई मारायला घ्यायचं आहे. तर बघा, एकसारखं पकडून आपण याच्यावरती एक अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन एक्स्ट्रा सोडत याला टिप मारून घेऊयात. ठीक आहे. लगेच एक दिली की लगेच त्याच्या जवळच आपण दुसरीसुद्धा टिप मारून घेऊयात. ठीक आहे. आणि सुरुवातीला आणि शेवटला आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. मेन म्हणजे आपल्याला गळ्याच्या साईडकडून शिलाई ही लक्ष करून व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहेत. बघू शकता आता प्रॉपर इथे आपलं शोल्डर हे जॉईंट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम पाठीमागचा भाग आणि वरती आपला जो काही समोरचा पार्ट आहे ना, तो उलटा ठेवायचा आहे आणि हे जॉईंट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राची सोडत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. मुंड्याच्या साईडने जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, पण गळ्याच्या साईडने आपल्याला व्यवस्थित बरोबरच पकडायचं आहे आणि टिप देऊन घ्यायची आहे. टिप लॉक करून घ्यायचे आहेत इथं. आणि दुसरीसुद्धा टिप आपण लगेचच मारून घेऊयात. आता बघा, हे शोल्डर जॉईंट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे. जिथं काही आपलं एक्स्ट्राचं आहे ना शोल्डरच्या बाजूने, ते आपल्याला कट करायचं आहे. तर बघा, एक साईडने माझं व्यवस्थित होतं, एकदम प्रॉपर असं आलेलं आहे. आणि एका साईडने ना शोल्डर जोडल्यानंतर ना कपडा थोडासा साईडला एक्स्ट्राचा आलेला आहे. तर ते आपल्याला खडूने मार्क करून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे शिवण्यामध्ये आपलं कमी जास्त होत असतं, त्याच्यामुळे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. शक्यतो हे जेव्हा नवीन शिवताना तेव्हा हे जास्त येत असतं. ठीक आहे. जशी प्रॅक्टिस होईल तेव्हा स्टिचिंगमध्ये कमी जास्त झालं का ते होतं. तर आपण हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया. आता बघा, इथंसुद्धा माझं झालेलं आहे आणि किंचितचं झालेलं आहे. एका साईडने तर प्रॉपर आहे, एका साईडने कट करायची सुद्धा गरज नाही. आता बघा, तेवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काय आपण पाठीमागच्या भागाचं ना अगदी सेंटरवरती एक टिक करून घ्यायची आहे. आणि तिथे ना आपली जी काही बटनपट्टी आहे ना, ती अगदी जी शिलाई मारलेली आहे ना, ती त्याच्यावरती ठेवायची आहे. म्हणजे ही अर्धा इंच एक्स्ट्रा आपली बटनपट्टी असते. ठीक आहे. बरोबर त्या शिलाईवरती आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे. त्याच्यावरती आपला हा दुसरा पार्ट असा बरोबर ठेवायचा आहे. आणि साईडने सुद्धा चेक करायचं आहे, कुठं एकदम बरोबर पकडायचं आहे. जे काही एक्स्ट्राचा कपडा येतो आहे ना, ते आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता बघा, इथे आलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवले तसं. ठीक आहे. हा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. शक्यतो जेवढे आपण शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे ना, 2 असो किंवा 1.5 असो, तिथपर्यंत आपल्याला हा ना साईडचा जो काही पार्ट आहे ना, तो अगदी बरोबर करून घ्यायचा आहे. कारण कशासाठी, तर याच्यामुळेच आपला जो काही जे काही मुंड्याचे जोड असतात ना, ते बरोबर येत नाहीत. ठीक आहे. खूप फरक होतो. ठीक आहे. कमी झाला तर काहीच हरकत नाही, पण जास्त जर झाला ना, तर अर्धा पावणे 1 किंवा मग 1चा झाला तर ती बाही आपल्याला व्यवस्थित बसत नाही. ठीक आहे. तर काळजी घ्यायची आहे आपल्याला. हे एकदम प्रॉपर असं बरोबर करून घ्यायचं आहे. आणि समोरचा मुंडासुद्धा चेक करून घ्यायचा आहे की समोरचा भाग हा आपला अर्धा इंच कमी आहे का नाही. ठीक आहे. तर ह्या साईडने माझं बरोबर आहे, पण एका साईडने माझं थोडंसं कमी आलं होतं. तर ते मी शिलाई मारून परत कट करून बरोबर केलेलं आहे. आता बघा, साईडला सुद्धा एकदम बरोबर पकडायचं आहे. जे काही एक्स्ट्राचं आहे ना, ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. बघा, आता मुंडाचा आकारसुद्धा बरोबर बघा, ते स्टिचिंग ना कमी जास्त कपडा कमी जास्त येत असतो, त्याच्यामुळे हे असं होत असतं. तर ते मी ते कट करून घेते. तर बघा, इथे थोडंसं ना मुंड्याचा आकार हा थोडासा कमी आला होता, तर ते मी मार्क करून बरोबर अर्धा इंच अगोदर करून घेतला आणि नंतर कात्रीने कट करून ते बरोबर केलेलं आहे.
आणि नंतर मग ते कट केल्यानंतर एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण बाही जॉईन करतो ना तर ते अस्तरचा कपडा राहील किंवा मग मेन फॅब्रिकचा कपडा राहील, याच्यासाठी ते आपल्याला अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. त्यातली त्यात हा सुळसुळीत कपडा असेल तर नक्कीच मारून घ्यायची आहे. तर बघा इथे मी बरोबर करून घेतलेला आहे मुंड्याचा आकार, एक्स्ट्राचं कट करून घेते. आता बघा बरोबर असा आपल्याला साईडने पकडायचा आहे, वरच्या साईडने सुद्धा आणि खालच्या साईडने सुद्धा, खालीवरी व्हायला नको याच्यासाठी बरोबर चेक करून घेते मी. तर बघा प्रॉपर आता हे आपलं तयार झालेलं आहे. बरोबर आता अर्धा इंच अंतर इथे राहिलेलं आहे. ठीक आहे, वरच्या साईडने सुद्धा आपल्याला बरोबर करायचं आहे आणि जी काय शिलाई मार्जिन आहे तिथे सुद्धा बरोबर करायचं आहे, म्हणजे जे काय आपल्या मुंडाचा जोड आहे ना तो अगदी व्यवस्थित येतो. याच्यासाठी बघा इथे पण आता बरोबर मी करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बाही जोडायची आहे. तर बघा दोन्ही बाह्या असं समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. शक्यतो काय होतं मग नंतर ना चेक नाही केलं ना असं तर म्हणजे आपली बाजू ना चेंज होते, बाहीची उलटी सुलटी लागली जाते, उजव्या साईडची डाव्या साईडला लागली जाते आणि मग ते आपल्याला व्यवस्थित बसत नाही. त्याच्यासाठी असं समोरासमोर ठेवून चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ह्या साईडची मी बाही काढून घेतलेली आहे आणि बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, जो काय आपण शोल्डर जॉईन केलेला आहे ना ती जी टीप दिसते ना त्याच्यावरती प्रॉपर असा आपला जो काही बाहीला कट दिलेला आहे ना तो ठेवायचा आहे आणि मधूनच आपल्याला बाही जोडायला घ्यायची आहे. ठीक आहे, तिथूनच आपल्याला आता शिलाई मारायला घ्यायची आहे. तर व्यवस्थित खालचा आणि बाहीचा कपडा व्यवस्थित बरोबर पकडायचा आहे आणि त्याच्यावरती जो काय आपला बाहीचा आकार आहे तशा आकारामध्ये शिलाई देत आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, बरोबर अर्धा इंच अंतर ठेवत. ठीक आहे, असं जर अर्धा इंच समजत नसेल तर तुम्ही अगोदर टिक करून बरोबर आकार करून घ्या आणि नंतर शिलाई मारू शकता. ठीक आहे, अर्धा इंच बघा आता मारलेली आहे मी इथपर्यंत. आता परत एक शिलाई आपण याच्यावरती मारून घेऊया अर्ध्यापर्यंत. ठीक आहे, कधीही आपल्याला बाही जॉईन करताना ना शोल्डर मधूनच करायचे आहे, साईडने करायची नाही. तर बघा आता हे इथपर्यंत मी दुसरी शिलाई मारून घेतलेली आहे. आता तिथूनच या साईडला सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाईवर शिलाई आणायची आहे आणि जो काही ह्या बाहीचा अर्ध्या बाहीचा जो काही आपला जो आकार आहे ना तिथून आपल्याला व्यवस्थित कपडा एकसारखा ठेवत शिलाई मारून घ्यायची आहे. बरोबर अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आणि एकसारखी शिलाई आपल्याला पूर्ण बाहीला मारून घ्यायची आहे. आता एक शिलाई झाली बघा, लगेच आपण दुसरी शिलाई सुद्धा अर्ध्यापर्यंत इथे मारून घेऊया. खाली दुसरा कपडा वगैरे यायला नको ब्लाऊजचा, नाहीतर मग कधी कधी शिलाईमध्ये तो कपडासुद्धा जातो आणि मग आपलं काम वाढतं. परत ते खोला, परत टीप मारा, याच्यासाठी अगोदरच चेक करायचं खालच्या साईडने. आता बघा व्यवस्थित आपली इथे बाही ना लागली गेलेली आहे अगदी बरोबर. अशा प्रकारे जर बाही लावणार ना तुम्ही तर नक्कीच आपल्याला कुठे घोळ वगैरे बाहीमध्ये येणार नाही, चुन्या वगैरे पडणार नाहीत आणि अगदी अशी म्हणजे साप अशी बाही आपल्याला बसते. तर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा बाही आपण लावून घेऊया. आता बघा दोन्ही पण बाह्या इथे लावलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे फिटिंगसाठी, बघा आता जे काय आपण बरोबर आहे ना ते काय करायचं आहे, बरोबर आपलं बाहीपासून ते खालीपर्यंत व्यवस्थित पकडायचं आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, बाहीपासून एकदम सरळ अशी खाली आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता जे काही साईडचा एक्स्ट्राचा कपडा आला आहे ना ते कट करून घ्यायचा आहे, वरच्या साईडने टीप मारायची आहे. ठीक आहे, म्हणजे आपली ही आतमधून शिलाई दोरे वगैरे निघणार नाही त्याच्यासाठी. आता बघा दुसऱ्या साईडने सुद्धा सेम थोडंसं अंतर ठेवत ठेवत पाव इंचाचं आणि सरळ खालीसुद्धा आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. शिलाई लॉक करायची आहे. ठीक आहे, एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. आता आपला ब्लाऊज उलटा करायचा आहे. आता बघा उलटा केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे.
साधारण पाव इंच एवढं अंतर ठेवत आपल्याला हे मारून घ्यायचं आहे आणि शिलाई लॉक करून घ्यायची आहे, सुरुवातीला सुद्धा आणि शेवटला सुद्धा. दुसऱ्या साईडने सुद्धा मारून घ्यायची. जे काही दोरे वगैरे आहेत ते मी कट करून घेतलेत. आता बघा, आता टाकायचे आहे आपल्याला फिटिंग. तर ठीक आहे, आता काय करायचं आहे, जो काही मेजरमेंटसाठी ब्लाऊज आलेला आहे ना तो आपल्याला उलटा करायचा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा फिटिंगला दोन पद्धती आहेत. एक तर तुम्ही टेपने सुद्धा हे करू शकता, माप घेऊ शकता आणि डायरेक्टली सुद्धा. इथे मी दोन्ही दाखवते. ते बघा, आता ब्लाऊजची बाही अशी बरोबर पकडत ठेवायची आहे आणि जिथे काय आपली शिलाई आहे ना तिथे एक टिक करून घ्यायची आहे. आणि आता बघा, टेपने सुद्धा दाखवते मी. तर टेपने सुद्धा बाहीची प्रॉपर अशी बाहेरुंदी आलेली आहे बघा, 5.5 इंच. ठीक आहे, 5.5 इंच अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही. तर ठीक आहे, बरोबर 5.5 इंच आलेली आहे. इथे सुद्धा थोडासा फरक येतो 1 लाईनचा, काही हरकत नाही. आणि आता काय करायचं आहे, कोणी चेस्ट जी काय आपली बटनपट्टी आहे तिथून सुद्धा डायरेक्ट चेस्टचं असं माप टाकून फिटिंग करतं. ठीक आहे, तसंसुद्धा काहीच हरकत नाही. पण त्याच्यापेक्षा ना जो काय आपला आर्महोलचा आकार आहे ना तो जिथं शोल्डर जॉईंट केलं आहे ना ते शिलाईपासून ते आपली जी काही फिटिंग आहे ना आर्महोलची तिथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा इथे आलेला आहे 7.5 इंच. तर शक्यतो असंच मोजायचं आहे, कारण असं जर मोजलं ना तर ते प्रॉपर जी काही ब्लाऊजची फिटिंग आहे ना ती आपली बरोबर येणार आहे. तर बघा 7.5 वरती मी टिक करून घेते. आणि आता चेस्टचा आकार बघूया आपला बरोबर प्रॉपर आले का नाही ते. ठीक आहे, तर आपली चेस्ट होती बघा 34, तर 34चं यायला पाहिजे किती, 8.5. तर इथे 9 आलेला आहे, कारण आपली जी काही बटनपट्टी आहे ना ती अर्धा इंच एक्स्ट्रा आहे म्हणून इथे आलेला आहे 9. तर बरोबर आलेला आहे आपला अगदी. ठीक आहे, मग सहसा आपल्याला ना जो काय आर्महोलचा आकार आहे ना तो मोजूनच मग तिथे मुंड्यामध्ये फिटिंग टाकायची आहे. याच्यापेक्षा ते फिटिंग अगदी बरोबर असते. आता बघा, इथून कमरेचं माप टाकायचं आहे बघा. ठीक आहे, असं सुद्धा चेक करू शकता आणि टेपने सुद्धा सारखंच येणार आहे. ठीक आहे, थोडासा किंचितसा फरक येतो, काहीच हरकत नाही. तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही तसं त्या पद्धतीने करू शकता. पण जी काय आर्महोलची जी फिटिंग आहे ना ती तुम्हाला म्हणजे टेपने मोजूनच बरोबर करायची आहे. आता बघा, हे मार्जिन मी बरोबर एकसारखं जोडून घेते. बघा, बरोबर आपली ना फिटिंगची लाईन एकदम अशी सरळ आलेली आहे, म्हणजे आपला ब्लाऊज हा अगदी प्रॉपर तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला ते मार्जिन टाकून घ्यायचं आहे. दोन्ही मार्जिन टाकले ना मग नंतर आपल्याला टिपा मारायला अगदी सोपं जातं, त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर बघा, ही लाईन सुद्धा आपली अगदी अशी सरळ आलेली आहे. आता जी काही लाईन आलेली आहे त्याच्यावरती आपण सुरुवातीला शिलाई लॉक करायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं अंतर ठेवत, पाव इंचाचा अंतर ठेवत दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे. तशा आपल्याला 3-4 शिलाई इथे मारून घ्यायच्या आहेत. 4 शिलाई मी इथे मारून घेतलेले आहेत. अंतर ठेवत ठेवत मारायचं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला ही टिपा मारून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला जी काही शिलाई आहे ना ती लॉक करायची आहे अगदी, नाहीतर तो ना दोरा लगेचच घातल्यानंतर लगेचच निघून जातो. ठीक आहे, मग ते शिलाई आपल्या ओपन होत जातात याच्यासाठी. बघा, आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे शिलाई मारून घेते. बरोबर एकसारखा कपडा पकडत या टिपा आपल्याला मारून घ्यायच्यात. आता आपला ब्लाऊज सरळ करायचा आहे.
बघू शकता तुम्ही आता अगदी व्यवस्थित आपला ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. याला नंतर आपण बटन आणि काज घर करून घेऊयात. तर आपला ब्लाऊज इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.